पण या निकालाची काही वैशिष्ट्ये आम्हाला तुम्हाला नक्कीच सांगावी लागतील. याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालेलं 5 वर्षानंतर त्या आमदार झालेले आहेत. त्या 5 वर्षानंतर आमदार झालेले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं एक काय म्हणूया पुनर्वसन त्यांचं झालेलं आहे. जो एक त्यांच्या म्हणजे काय 2019 मध्ये विधानसभेमध्ये पडल्या, 2024ला लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्या कुठेतरी खट्टू होत्या आणि भाजपवाले आपल्याला काही मदत करत नाहीत, आपलं राजकीय पुनर्वसन करत नाहीत, अशी एक त्यांच्यामध्ये एक नाराजीची भावना त्या मंत्री पण होऊ शकतील असं साधारणपणे चित्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा दिलासा आहे. आत्ताचं या क्षणाची जर सगळ्यात मोठी बातमी जर तुला कोणती असेल तर पंकजा मुंडे या आता भाजपच्या पुन्हा कोर ठिकाणी आलेल्या आहेत. ज्या पंकजा मुंडे गेली 10 वर्षे, मी 5 वर्ष म्हणत नाही, फडणवीस यांना जवळ घेत नव्हते. भाजपच्या कोर टीममध्ये त्या फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून नव्हत्या. फडणवीसांच्या कोर टीममध्ये त्यांचा प्रवेशच नव्हता, म्हणजे फडणवीसांनी त्यांचं पटतच नव्हतं. म्हणजे तिथून जी सुरुवात झाली होती की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री, तर ते त्या वाक्यापासून सुरुवात झाली होती. म्हणजे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते जनतेच्या मनाप्रमाणे न झालेल्या खासदार अशी त्यांची सगळी ती घसरगुंडी होती. आता काही का होणार बॅकडोर एंट्री म्हणा, म्हणजे चिक्की घोटाळा परत सगळं काही काय आलं, त्यांचं खातं काढलं गेलं, त्यांचे अनेक आमदार फोडण्यात आले, त्यांच्या म्हणजे ते सगळे राम शिंदे आधी पंकजा मुंडे यांच्याच गटातले समजले जायचे. बरोबर, त्यांनाच ताकद दिली परत फडणवीसांनी. आता त्यांचं नाव सभापती पदासाठी पण चर्चेत होतं, पण आता त्या पद्धतीने झालेलं दिसत नाही. पण याचा अर्थ पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं, हा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि तो पंकजा मुंडे यांच्या समर्थकांसाठी आणि एकूणच भाजपचं जे पुढचं ओबीसी केंद्रित राजकारण होणार आहे त्याच्यासाठी पंकजा मुंडे हे नाव महत्वाचं होतं आणि त्यानुसार भाजपनं आजची निवडणूक पार पाडलेली आहे. सर, दुसरं एक गोष्ट म्हणजे सदाभाऊ खोत यांची परत एंट्री झालेली आहे. एक शेतकरी नेता, तडफदार नेता म्हणून खोत यांना ओळखलं जातं. राजू शेट्टी यांचा लोकसभेला झालेला पराभव आणि सदाभाऊ खोत पुन्हा झालेले आमदार, कसं बघताय याकडे सर? सदाभाऊ खोत म्हणजे शरद पवारांवर टीका करण्यासाठी एक मराठा चेहरा फडणवीसांना हवा होता, जो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आज शरद पवारांना अडचणीचे प्रश्न विचारू शकेल, शरद पवारांच्या अंगावर जाऊ शकेल आणि तो पश्चिम महाराष्ट्राचा त्यांना हवा होता. आणि त्यामुळं सदाभाऊ खोत यांची निवड ती निवड झाली. सदाभाऊ खोत यांच्या पाठीमागे काही पाठबळ असं काही नाहीये, पण सदाभाऊ खोत यांच्या रूपानं जे सांगली कोल्हापूरमध्ये जे भाजपचं लोकसभा निवडणुकीमधलं जे काही गणित सगळं बिघडलेलं होतं ते गणित पुन्हा सदाभाऊ खोत यांच्या रूपानं साकारण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. सदाभाऊ खोत हे फरडे वक्ते आहेत, त्यांना एक चांगली बाजू लावून धरण्याचा अनुभव आहे. सभागृहामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जर शरद पवारांना अडचणीचे प्रश्न विचारायचे असतील सदाभाऊ खोत यांचा उपयोग हा देवेंद्र फडणवीस यांना होऊ शकतो. आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांचं नाव पुढे केलेलं आहे. एक ढालीसारखा वापर सदाभाऊ खोत यांचा फडणवीस यांच्यासाठी होऊ शकतो आणि त्यामुळंच सदाभाऊ खोत यांचं देखील स्वप्न या निमित्तानं साकार झालेलं आहे. म्हणजे जानकर यांच्यापेक्षाही सदाभाऊ खोत यांना पसंती फडणवीसांनी दिली, त्याच्यामागे हेच कारण होतं की ते आपल्या आक्रमक स्वभावामुळे राष्ट्रवादीवर शरद पवारांवरती शाब्दिक टीका करायला, आक्रमक व्हायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळेच सदाभाऊ खोत यांची निवड यावेळी झाली. कदाचित सदाभाऊ खोत राजू शेट्टींवर पण वरचढ ठरू शकते 100%. आधी म्हटलं त्या पद्धतीनं की कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यामधलं जे भाजपच्या 4-5 उमेदवारांचं गणित फिक्स करायचं आहे तर एक कोणतरी फरडा वागता लागेल, शेतकरी नेता लागेल आणि त्यासाठीच मला वाटतं सदाभाऊ खोत ही चॉईस फडणवीसांची असावी. सर, आता जाता जाता आपण फक्त जे विजयी उमेदवार आहेत त्यांची पुन्हा एकदा नावं सांगूया आणि त्यांचं महत्त्व एक 2-2 ओळीत सांगूया. त्यांच्या विजयाचं कसं महत्त्व आहे. त्यांच्या पहिलं नाव आपण पंकजा मुंडे यांचा आता आपण उल्लेख केलाच, तर दुसरं नाव आहे अमित गोरखे. अमित गोरखेंच्या विजयाचं काय वैशिष्ट्य आहे? अमित गोरखे हे पिंपरी चिंचवड मधले कार्यकर्ते आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. ते सोशल मीडिया टीम पाहतात असं बोललं जात होतं. त्यांच्या मागे जनाधार नाही ही वस्तुस्थिती आहे. पण भाजपच्या एकूण जे इक्वेशन आहे, भाजपचं जे एकूण नॉन मराठा पॉलिटिक्स आहे त्या पॉलिटिक्समध्ये ते एकदम बसलेले आहेत. ते मातंग समाजाचे आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला
जोर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक तरी असा नेता मातंग समाजाचा हवा असतो. याआधी अमर साबळे म्हणून भाजपचे खासदार राज्यसभेवर त्यांनी पाठवलेले होते, ते देखील मातंग समाजाचे होते. आता अमित गोरखे यांच्या रूपानं भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतलेलं आहे. एक प्रातिनिधिक चेहरा म्हणून त्यांचा काही फार निवडणुकीमध्ये उपयोग होईल किंवा त्यांच्या मागे काही मोठ्या सभा होतील असं होत नाही, पण एक निष्ठावान कार्यकर्ता, एक सामाजिक समीकरणामध्ये बसणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि उमा खापरे या देखील पिंपरी चिंचवडच्या आहेत, त्यांची त्या देखील आता विधान परिषदेत आमदार आहेत. आणि भाजपने पिंपरी चिंचवडमधनं विधान परिषद 2 आमदार दिले, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं भाजपचं शहरांवरती किती मोठं लक्ष आहे. महेश लांडगे आहेत, त्या अश्विनी जगताप आहेत, आणि 2 विधानसभेचे आणि 2 विधान परिषदेचे असे 4 आमदार एकट्या पिंपरी चिंचवड शहरात नाहीत. पिंपरी चिंचवड ग्रामीण मधून पण नाही, शहरात आहेत. त्यामुळं मला वाटतं की शहरी मतदार असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांचा जो होल्ड असलेला भाग आहे त्या भागातनं अमित गोरखे यांना संधी मिळालेली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या पटलावरती ते काही फार मोठी कामगिरी करतील असं नाही, पण एक बॅकडोर एक जी यंत्रणा सांभाळणं आहे, मतदार पडद्यामागची तयारी, राजकारण पण नाही, जे पक्ष सांगेल ते सोशल मीडियामध्ये चालवणं, ते नॅरेटिव्ह सेट करणं, अशा पद्धतीची कामं अमित गोरखे करतात. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विविध दौऱ्यावर त्यांना जायची संधी मिळाली, रशियामध्ये वगैरे ते गेलेले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे ते मानले जात होते. त्यामुळे अचानकपणे त्यांचं नाव पुढे आलं आणि ते आता आमदार झालेले आहेत. सर, दुसरं नाव आपल्याला या तिसरं एक नाव सांगता येतं, योगेश टिळेकर. योगेश टिळेकरांचं काय वैशिष्ट्य सांगाल? योगेश टिळेकर जे भाजपचं माधव जे समीकरण आहे, तुम्ही जर आता पाहिलं की भाजपच्या किंवा सर्वच पक्षांच्या ओबीसी नेत्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आणि भाजपची जी कोर वोट बँक आहे ती ओबीसी आहे. भाजप म्हणतं की आमचा DNA हा ओबीसी आहे. आणि एकही माळी समाजाचा काय म्हणूया खासदार नाही आहे, महायुतीकडेच नव्हता. त्यामुळे योगेश टिळेकर यांना या निमित्तानं संधी देऊन त्यांनी भारतीय जनता ओबीसी मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष पण सांभाळलं होतं. त्यामुळे त्या कामाची संधी त्यांना या निमित्तानं मिळालेली आहे. योगेश टिळेकर हे हडपसरमधनं 2014 ते 2019 या दरम्यान आमदार देखील होते. त्यांच्या आई रंजना टिळेकर या पुणे महापालिकेच्या सदस्या होत्या. पण त्यांचा जो एकूण जो परिणाम आहे तो भाजपच्या माधव समीकरणाआधी ज्या पद्धतीनं म्हटलं त्या समीकरणामध्ये फिट बसणार आहे. पंकजा मुंडे यांचं जे प्राबल्य आहे, त्याचे जे वर्चस्व आहे, त्यांना मानणारा जो मोठा मतदार आहे तो वंजारी समाजाचा आहे. आणि माळी समाज देखील हा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. शिरूर लोकसभा मतदारसंघातनं अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, ते माळी समाजाचे आहेत. माळी समाज या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांच्यामुळे एक मुखाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला. ही जर वोट बँक जर तोडायची असेल तर माळी समाजाचा शिरूरमधलाच एक प्रतिनिधी भाजपला देणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार त्यांनी तो दिलेला आहे. आणि या सगळ्या समीकरणामध्ये योगेश टिळेकर हे नक्कीच फिट बसतात. हडपसरमधलं पण गणित सेट केलेलं आहे, चेतन तुपेंना आता मार्ग मोकळा केलेला आहे. हडपसरमधलं पण गणित फिट दादांकडून लढणार का, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. हडपसरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं शंका आहे, ती बऱ्याच काही अशा फिलर येत आहेत की चेतन तुपे हे सुद्धा ऐन वेळेस काही बाजू बदलतात का, शरद पवारांकडे जातात का, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं हडपसरमधलं गणित भाजपनं आता तरी महायुतीच्या बाजूनं फिक्स केलेलं आहे. महायुती होणार आहे. हडपसरची जी जागा आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार आहे, हे देखील यातनं सिद्ध झालेलं आहे. पण जे अजित पवारांना किंवा देवेंद्र फडणवीसांना वाटतं आहे तसंच हडपसरमध्ये होणार आहे का, चेतन तुपेंच्या पुढच्या हालचालींवरती आपल्या सर्वांना लक्ष ठेवावं लागेल. पुढचं एक नाव आहे, महाराष्ट्राला हे जास्त नाव परिचित नाहीये, परिणय फुके. नाही म्हणजे महाराष्ट्राला जरी परिचित नसलं तरी ते विदर्भामध्ये मोठं नाव आहे. भंडारा गोंदियामधले मोठे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात आहेत. कुणबी समाजामध्ये त्यांना स्थान आहे. नाना पटोले यांचे कट्टर समर्थक विरोधक आहेत. त्यामुळे भंडारा गोंदिया या 2 जिल्ह्यांमध्ये भाजपला एक तगडा नेता हवा असतो आणि तो तगडा नेता परिणय फुके यांच्या
रोपांना मिळालेला होता. आणि साहजिकच अशी पण चर्चा आहे की परिणय फुके यांची मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ते काही संधी ऑलरेडी लागणार- मंत्री होते पण एकदा मागच्या वेळी नव्हते मंत्री नव्हते का? नव्हते प्रवीण पोटे होते ते मंत्री नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचेच असल्यामुळं त्यांची वर्णी लागलेली आहे. विदर्भामध्ये देखील हा कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो देखील नाराज होऊ नये याची काळजी मला वाटतं भाजपने घेतलेली आहे आणि त्यानुसारच त्यांची निवड झालेली आहे. अनेकांना असं वाटत होतं की भाजपमध्ये काहीतरी धुसफूस आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा उमेदवार काहीतरी नाराज लोक पराभूत करणार आहेत, अशा विनाकारण चर्चा सुरू होत्या. त्या पडणाऱ्या उमेदवारामध्ये परिणय फुके हेच पडतील असंही बोललं जात होतं. पण तसं काही घडलेलं नाही आहे. परिणय फुके हे देखील चांगल्या मताने निवडून आलेले आहेत आणि भंडारा गोंदियामधलं जे काही विधानसभेचं गणित फिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये परिणय फुके हे नाव फडणवीस यांना उपयोगी पडू शकतं आणि त्यानुसारच ते आता विधान परिषदेचे पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत.